श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा 21 नोव्हेंबरला खंडोबाचे नवरात्र या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. मग खंडोबाचे नवरात्र ही 6 दिवसाचे असते आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठी हा उत्सव असतो. मग आपल्याला या दिवशी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तो उपाय कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेत करायचा, आपण हेच जाणून घेणार आहोत. उपाय म्हणजे बघा, थोडक्यात म्हणजे आपल्याला सेवाच करायची आहे खंडेरायाची. तर मग आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्याबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, उद्या आज आहे 25 नोव्हेंबर. आज असतात नागदिवे 5व्या दिवशी आणि 6व्या दिवशी असते चंपाषष्ठी. मग उद्या आपल्याला चंपाषष्ठी, आता चंपाषष्ठीचं थोडक्यात आपण महत्त्व जाणून घेऊयात. आता चंपाषष्ठी हा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 6व्या दिवशी साजरा होणारा हा अतिशय मोठा उत्सव आहे. बघा, भगवान खंडोबानी मल्लासूर राक्षसाचा वध करून मिळवलेल्या विजयानिमित्त हे खंडोबाचं नवरात्र आहे. या दिवशी नवरात्राचे उपवास देखील संपतात. मग आता बघा, चंपाषष्ठी ही भगवान खंडोबाच्या मल्लासूर या राक्षसावरील विजयाचे प्रतीक आहे. एक वाईटावर चांगल्याचा विजय असं म्हटलं तरी देखील चालेल. आणि हा जो सण आहे तो साजरा केला जातो. बघा, मल्हारी सप्तशती हा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांच्या नक्कीच लक्षात येईल, मणी आणि मल्ल या 2 राक्षसांचा वध केला होता आणि तोच विजयोत्सव म्हणजे चंपाषष्ठी. ज्यांनी ग्रंथ वाचला त्याच्या नक्कीच लक्षात येईल. बघा की हे खंडोबा नवरात्र, हे षडरात्र उत्सव, चंपाषष्ठी हा नेमका उत्सव काय आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होणाऱ्या खंडोबाच्या नवरात्र शेवट चंपाषष्ठीला होतो. या काळात बघा, भाविक देवाच्या कृपेची म्हणजे आणि आता चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भंडारा करण्याची प्रथा आहे. तसेच बघा, ताहमन उचलून सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार केला जातो. हा दिवस पवित्रता, शिस्त आणि देवी कृपेची प्रतीक मानला जातो. अनेक भाविक बघा चंपाषष्ठीच्या दिवशी देखील उपवास करतात. मग बघा, आता चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी धैर्य, विजय आणि कौटुंबिक समृद्धीसाठी खंडोबाची पूजा केली जाते. मग आता उद्या चंपाषष्ठी आहे म्हटल्यानंतर बघा, आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. आता उठल्यानंतर तर बघा, आपण कधीही आपलं घर वगैरे स्वच्छ करून आपल्याला स्नान करत असताना देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंगाजल टाकायचं 1 चमचाभर आणि थोडीशी हळद टाकायची. बघा, सोन्याची जेजुरी असं तुम्ही म्हटलेलं ऐकलं देखील असेल. तसंच थोडासा जो भंडारा आहे तो चिमूटभर आपल्याला आंघोळीमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील नकारात्मकता, दारिद्र्य संपेल. अगदी सोन्यासारखे दिवस येतील, आपलं जीवन सोन्यासारखं होईल. त्यामुळे आपल्याला हळद टाकून स्नान करायचं आहे. मग आता बघा, आपल्याला उद्या आता आज नागदिवे असतात आदल्या दिवशी. उद्या केले तरी देखील चंपाषष्ठीला देखील नागदिवे करतात काही भागामध्ये. बघा, आता प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळी पद्धत आहे. मग आता आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ आपल्याला घर वगैरे आवरून घ्यायचं. तसेच बघा, आपल्याला देवपूजा ते करून घेतल्यानंतर आपल्याला तळी भरायची असते. बघा, आता चंपाषष्ठीला तळी भरण्यासाठी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, नवीन जो कांदा लसूण असतो त्याचा नैवेद्य केला जातो. चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो. त्यामुळे घरोघरी तळी ही भरलीच जाते. तामणामध्ये भंडारा पसरून त्यावर 5 विड्याची पानं, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, मधोमध भंडाराची खोबऱ्याची वाटी आणि 5 मुलं किंवा 5 पुरुष बोलून हे जे असतं ते येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून 3 वेळा उचललं जातं. त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले जे आहे ते प्रज्वलित केलं जातं. तर बघा, मग आपल्याला आता आपण या दिवशी जी काही समजा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असते. बघा, कोणाकडे पुरणाचा नैवेद्य देखील केला जात असेल, पण आज जे आहे ते काही भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उद्या जे काही बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचं समजा आपला नैवेद्य असतो, तर मग
उद्या आपल्याला पहिली जी भाकरी असते ती आपली गाईची असते आणि शेवटची कुत्र्याची असते. मग उद्या बघा आपल्या देवघरामध्ये देखील आपल्याला बाजरीची भाकरी, वांग्याच्या भरिताचा नैवेद्य ठेवायचा. जे तळी भरत आहोत तिथे देखील ठेवायचा असतो. तुळशीपाशी देखील एक नैवेद्य ठेवला जातो. म्हणजे बघा आमच्या भागात तर याच पद्धतीने केलं जातं. हे झाले 3 ठिकाणी. आणि आपल्याला त्यानंतर बघा आपण जी तळी भरणार आहोत त्यामध्ये देखील असतो. परत जे 5 पुरुष असतात त्यांना देखील हे जे एक नैवेद्य खाण्यासाठी दिला जातो. मग आपल्याला याच पद्धतीने ज्वारीची भाकरी, त्यावर बाजरीची भाकरी, त्यावरती वांग्याचं भरीत हे आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. अगदी कुत्रं दारात आलं त्याला मारू नका, काही नका. किंवा मग दारात जरी नाही आलं तर तुम्हाला माहिती आहे बघा आपल्या गल्लीमध्ये कुठंतरी कुत्रं येतं. समजा आता हे भटकंती करणारे कुत्रे म्हणल्यावर आपण नक्कीच घाबरतो की बाबा चावल वगैरे म्हणून. मग कुठेतरी ठेवून द्या. आता ताटात नसेल शक्य होतं एखादा चांगला कागद घेऊन जा, खाली ठेवून द्या. त्या भाकरीवरती, त्या भरतावरती थोडासा भंडारा देखील टाका. दर्शन घ्या, त्या नैवेद्याचंच दर्शन घ्या आणि ठेवून द्या. अशा पद्धतीने आपल्याला कुत्र्याला उद्याच्या दिवशी हा एक नैवेद्य आहे तो खाऊ घालायचा आहे. बघा जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत ते दूर होतील. कितीही मोठा शत्रू त्रास असू द्या तुमचा तो देखील दूर होईल. अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो महत्त्वाचा नैवेद्य असतो तो आपल्याला कुत्र्याला देखील खाऊ घालायचा असतोच. तर आपण याबद्दल जाणून घेतलेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.